केंद्र सरकारनं लाडकी बहीणसारख्या महिलांच्या खात्यात थेट पैसे पाठवणाऱ्या योजनांवर चांगलेच ताशेरे ओढलेत। विनाशर्त महिलांच्या खात्यात पैसे पाठवल्यामुळे महिलांच्या रोजगारावर आणि राज्याच्या आर्थिक वाढीवरही परिणाम होत असल्याचं आर्थिक पाहणी अहवालात म्हटलंय। महिलांना थेट पैसे देण्यामुळे राज्याची राजकोषीय तूट वाढत असल्याचंही केंद्र सरकारनं सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात म्हटलंय। तर लाडकीसारख्या योजनांवर आर्थिक सर्व्हेमध्ये ताशेरे ओढण्यात आलेले आहेत। केंद्र सरकारनं महिलांच्या खात्यात थेट पैसे पाठवण्यावरनं राज्य सरकारला सुनावलेलं आहे। थेट रोख लाभानं राज्याच्या आर्थिक वाढीवर संकट आलेलं आहे असं केंद्रानं म्हटलंय। लाडकीसारख्या योजनांवरून आर्थिक पाहणीतून ताशेरे ओढण्यात आलेले आहेत। महिलांच्या खात्यात थेट पैसे पाठवण्यावर केंद्र सरकारनं आक्षेप घेतलाय। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भरत मोहोळ यांच्याकडून। भरत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? यावेळी आपण जर पाहिलं तर केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाने आर्थिक पाहणी अहवाल सादर केलेला। या अहवालामध्ये लाडकी बहीणसारख्या ज्या काही योजना आहेत ज्यामध्ये महिलांना विनाशर्त थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले, योजनांमुळे राजकोषीय तूट वाढते, त्याबरोबरच महिला या रोजगारापासून दूर जात असल्याचं या अहवालामध्ये म्हटलंय। राज्य सरकारांवरती कडक शब्दामध्ये ताशेरे ओढल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच भरत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर महिलांच्या खात्यात थेट पैसे पाठवल्यामुळे महिलांच्या रोजगारावर परिणाम होतोय असं या सर्वेतनं समोर आलेलं आहे।